व्यसनमुक्तीचे मार्ग काय आहेत याबद्दलचं प्रशिक्षण आणि मास्टर व्हॉलेंटियर ट्रेनिंग प्रोग्राम आपण आयोजित करत असतो। त्याचीच ही एक प्रकारची पार्श्वभूमी किंवा त्याचाच एक चेहरा ओळख म्हणून आजचा हा अवेअरनेस प्रोग्राम आहे की व्यसन काय आहे, व्यसनाचे सबस्टान्स काय आहेत आणि ते सबस्टान्स आपण सहज म्हणून सुरू केलेलं व्यसन आपल्या सवयीचा भाग कसा होतो आणि त्यात ह्या व्यसनाची क्रेविंग कशी होत जाते आणि मग त्यातून बाहेर पडणं कसं अवघड आहे। पण त्याच्यासाठी व्यसन हा जर आजार मानला जात असेल, कारण जागतिक आरोग्य संघटना म्हणते की व्यसन हा मानसिक आजार आहे, तर या आजारातून बाहेर पडण्यासाठी आजार म्हटलं की उपचार हा आलाच, तर त्या उपचाराचे तंत्र काय आहे, काय काळजी घेतली पाहिजे याचबद्दल आपण ह्या सगळ्या कार्यशाळांमधून सांगत असतो। आज नशामुक्त भारत अभियान अंतर्गत नशामुक्त युवक आपण अपेक्षित करतोय की ह्याच वयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या सवयी लागत असतात, आपले लाईफ ध्येय ठरत असतात, आपल्या सवयी ठरत असतात, आपले गोल ठरत असतात आणि त्यानुसार आपण अचिव्हमेंट करत असतो। तर हे मार्गक्रमण करत असताना आपल्या विचारांना, आपल्या ध्येयांना, आपल्या वर्तनाला कशी दिशा दिली पाहिजे, कसं वागलं पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे, व्यसनाकडे झुकत आहोत आपण हे कसं ओळखलं पाहिजे याच विषयी आयुष व्यसन मुक्ती केंद्राचे जे संचालक आहे डॉक्टर तांबारे सर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। कॉलेजच्या वतीने आम्हाला इथे उपस्थित राहून आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानते आणि थांबते। धन्यवाद। यानंतर आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले डॉक्टर संदीप तांबारे सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी स्वयंसेविका कुमारी वैष्णवी माळेवडीला विनंती करते की तिने सरांचा परिचय करून द्यावा। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लागलेले डॉक्टर संदीप तांबारे सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे। सामाजिक क्षेत्रातील मानक असलेला स्टार ऑफ एशिया हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉक्टर संदीप तांबारे सर यांना प्रदान करण्यात आला। जागतिक सार्वजनिक आरोग्य परिषदेत व्यसनमुक्तीच्या संशोधन कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने यश मेडिकल फाउंडेशनचा राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरव केलेला आहे। भारताचे उपराष्ट्रपती माननीय वेंकप्पा नायडू यांच्या हस्ते आरोग्य रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला। ग्लोबल एज्युअर्स फाउंडेशन यांच्याकडून मदर इंडिया अवॉर्ड फॉर सोशल वर्क सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। व्यसनमुक्तीसाठी किफायतशीर व परिणामकारक उपचार पद्धती निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोध प्रबंधाचे सादरीकरण, दारूमुक्त गाव अभियानाच्या माध्यमातून उस्मानाबाद व आजूबाजूच्या जिल्ह्यातील 107 गावांमध्ये व्यसनमुक्ती कार्य, व्यसनमुक्ताच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, शारीरिक, मानसिक विशेष प्रयत्न, आकाशवाणी, दूरदर्शन, नवजागृती न्यूज, टीव्ही 9, महाराष्ट्र 1, एबीपी न्यूज, जी 24 तास वाहिन्यावरून व्यसनमुक्ती विषयी जनजागृती केलेली आहे। त्यांचे विशेष प्रकाशन दारूमुक्त गाव, झेप व्यसनमुक्तीची भविष्याकडे, व्यसनमुक्त करूया जिल्हा सोलापूर, जिल्हा उस्मानाबाद, महात्मा गांधी व्यसनमुक्ती ग्राम अभियान, मार्गदर्शक पुस्तिका, गाथा व्यसनमुक्तीची असा त्यांचा आदर्श परिचय आहे। धन्यवाद। त्यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व सत्कार करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे। तरी मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सरांना विनंती करते की त्यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करावा। डॉक्टर संदीप तांबारे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांस मार्गदर्शन करावे।
संगमेश्वर महाविद्यालयामध्ये आज नशामुक्त युवक अभियान अंतर्गत आयोजित या मुख्य कार्यक्रमात मंचावर विराजमान असणारे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय बुवा सर, माझ्या या क्षेत्रातील सहकारी ज्या संगमेश्वर कॉलेजच्याच विद्यार्थी आहेत अशा आमच्या मोरे मॅडम, त्याचबरोबर देवळे मॅडम, कार्यक्रम अधिकारी आपले NSSचे साखरे सर, आपल्या क्लिनिकल सायकोलॉजी विभागाचे HOD सन्माननीय बनसोडे सर, सर्व उपस्थित प्राध्यापक व माझे विद्यार्थी मित्र, मी जे आता व्यसनमुक्ती संदर्भात 5.5 तासाचं छोटं भाषण करणार आहे ते सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावं अशी विनंती आहे. सरांनी मला सांगितलं की आमची परीक्षा वेगळ्या इमारतीमध्ये आहे आणि हे सुरू केलेली कार्यशाळा हे व्याख्यान आता 5 तास तरी चाललं पाहिजे. व्यसन हा विषय इतका विस्तृत आहे की त्याला 5.5 तास बी होणार नाही. पण संगमेश्वर कॉलेजचे महाविद्यालयाचे विद्यार्थी खूप हुशार आहेत म्हणून मला वाटतं 15 मिनिटातच विषय आपला समावेश झाला. खरं तर मार्गदर्शन व्याख्यान हे शब्द वापरण्यापेक्षा मी आज आपल्या महाविद्यालयाचे आभार मानायला आलेलो. प्रत्यक्ष जरी आज मी इथं आलो असलो तर एक डॉक्टर म्हणून व्यसनमुक्ती क्षेत्रात अगदी मर्यादित काम करू शकतो, कारण हा आजार जागतिक परिषदेच्या म्हणण्यानुसार मनाचा आहे. आता मनावर चांगले उपचार करायचे असतील तर फक्त डॉक्टरवर हे होऊ शकत नाही, गरज तिथं मानसोपचार तज्ञाची. आणि आपल्या जिल्ह्यातील आणि आपल्या विद्यापीठातील क्लिनिकल सायकोलॉजीचे विद्यार्थी असणारे एकमेव महाविद्यालय म्हणजे संगमेश्वर महाविद्यालय. आणि म्हणून 2013 मध्ये मला व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी आवश्यक असणारा सायकोलॉजीचा एक तज्ञ हा पहिला माणूस नागनाथ बडकुंबे नावाचा आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी, जिथून हे कार्याची कक्षा रुंदावायला सुरू झाली. आज त्या पहिल्या विद्यार्थ्यांपासून अगदी जाताना नव्याने जॉईन झालेला आमचा स्वप्नील नावाचा विद्यार्थी, आमचा सायकोलॉजिस्ट तुमचा विद्यार्थी, हा 22वा विद्यार्थी आहे. संगमेश्वर कॉलेजचा क्लिनिकल सायकोलॉजी उत्तीर्ण झालेला आणि व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारा 22वा विद्यार्थी आहे. सर 22 विद्यार्थ्यांनी संगमेश्वर महाविद्यालयाच्या फक्त सोलापूर जिल्ह्यातच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये ते व्यसनमुक्तीचं काम वाढवण्याचं काम केलं. म्हणून आपल्या महाविद्यालयाचे खूप खूप आभार आहे. एवढंच नाही, आज जसं आपण नशामुक्त युवक अभियानाच्या निमित्तानं आज इथे जमलेलो आहे तसं नशामुक्त भारत अभियान देशामध्ये 272 जिल्ह्यामध्ये सुरू झालं. त्यात सोलापूर जिल्हा होता आणि या अभियानाचा एक भाग म्हणून NSSच्या विद्यार्थ्यांना केंद्रात व्यसनमुक्ती केंद्रात प्रशिक्षण द्यावं हे पत्र जेव्हा भारत सरकारचं आलं आणि सगळ्या जिल्ह्यात सर्व महाविद्यालयांना आम्ही विनंती करत होतो की तुमचे NSSचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आमच्या केंद्रात घेऊन या. संपूर्ण जिल्ह्यात सगळ्यात पहिलं महाविद्यालय आणि NSS कोणतं असेल तर आमच्या साखरे सरांनी 2 बसेस करून आमचं महाविद्यालय NSSचे 50 विद्यार्थी कथा इथंच थांबत नाही. हे नशामुक्त भारताचं अभियान झालं. नशामुक्त युवकांचं अभियान देशामध्ये राबवायला सुरू झालं. 373 जिल्ह्यांमध्ये सुरू झालं. त्यात पुन्हा सोलापूर जिल्हा आला आणि मग भारत सरकारनं आम्हाला पत्र पाठवलं की आता विद्यार्थी तुमच्याकडे नाही, तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांना या व्यसनाविषयी जनजागृती केली पाहिजे. मग हे अभियान सुरू, युवकांचं अभियान नशामुक्तीचं सुरू होऊन झाले अवघ्या 3 महिने. जसं आम्हाला शासनाचा आदेश मिळाला या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या महाविद्यालयांना आम्ही पत्रे पाठवली. पण सगळ्यात पहिला रिस्पॉन्स आणि आम्हाला आमंत्रण कोणी दिलं असेल तर संगमेश्वर महाविद्यालयाने दिलं.
व्यसनमुक्तीत पाऊल टाकलं, कुठलंही काम असो, सगळ्यात पहिलं नाव कुठलं असेल तर ते सगळ्या नवरा खूप आनंद लावतो. कालच माझं झालं सर बायकोसोबत. मी तिला म्हणतोय अगं तुला व्हॉट्सअपवर पोस्ट टाकली मी की भाजी वाढ, ताटातली भाजी संपली, भाजी वाढ. व्हॉट्सअपला पोस्ट टाकून किती वेळ झाला, काढला तो मोरे मॅडमला पाठवला, वाव छान भाजी म्हणून रिप्लाय सुद्धा मॅडमचा आला. गमतीचा भाग सोडून द्या. आमच्या देवळे मॅडम व्यसनमुक्ती कामाकडे वळल्याच याच्यासाठी की कोर्टामध्ये काम करत असताना त्यांना लक्षात आलं की पती पत्नीच्या भांडणाचा सगळ्यात मोठं कारण म्हणजे हा मोबाईल. सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं, आम्ही तिथं व्यसनमुक्ती केंद्रात जेव्हा कुठलाही रुग्ण ऍडमिट करून घेतो, आलेल्या प्रत्येक पेशंटचं सुरुवातीपासून एकच वाक्य असतं, सर मी तेवढी पेत नाही, सर मी तेवढी. कार्यक्रमाचं शूटिंग करण्यापुरतं मी हातात घेतो, बाकी मी काही जास्त आता लोकांचं कशाला सांगायचं. मी व्यसनमुक्तीवर व्याख्यान तर देतो 2-2 तास, दारू चांगली नाही, दारू असं नशा करू नका, पण स्वतःच्या मोबाईलच्या विळख्यात कसा अडकलो मला कळालं सुद्धा नाही. अगदी मागच्याच आठवड्यात NSS चे कार्यक्रम काय संगमेश्वरचे छान झाले. ते संगमेश्वर आपल्या साखरे सरांनी जे मला फोटो पाठवले, मी इतका गुंगून गेलो, काय छान कार्यक्रम आहे NSS संगमेश्वर वामनात, वा वा वा. आणि एवढं ते बघण्यात गुंतून गेलो की चालत चालत माझं समजून शेजारच्याच घरात गेलो. पण रस्त्यानं चालताना लक्ष सोशल मीडियात असलं की पावलं कुठं जातं त्याचा पत्ता लागत. फक्त रस्त्यानंच नाही, जीवनात सुद्धा लक्ष पावलाकडे नसलं, मोबाईल मध्ये असलं की पावलं कुणीकडे चालले ते आपल्याला कळत. गेलो ते गेलो, आमच्या शेजारणीला टीव्हीचं इतकं व्यसन. सर ही व्यसनांची यादी WHO ने इतकी वाढवून ठेवली, का वाढवून ठेवली मला कळत नाही. शॉपिंग हे घेतलं त्यांनी व्यसनामध्ये. काय घेतलं व्यसनामध्ये साखरे सर? शॉपिंग. म्हणजे घरात मला 17 सॅन्डलचे जोड आहेत, तरी मी मॉलमध्ये जाते देवळे मॅडम, तेव्हा मला 18वा घेतल्याशिवाय करणार. म्हणजे काय फरक राहिला मग त्या दारुड्यात आणि आपल्या. म्हणजे ही व्यसनाची यादी. तसं टीव्ही असतं एक व्यसनच. साखरे सर तुमच्याकडचा मला एवढा पण अभ्यास नाही, पण आमच्या घरी जेवताना ताटातली भाजी संपली, बायको जर आवडीची मालिका बघत असेल, मला भाजी मागायची हिंमत होत नाही. आणि हिंमत करून भाजी मागावीच तर बायको ताड दिवशी उत्तर देते, जाहिरात लागेपर्यंत असं. आमच्या त्या शेजारणीला टीव्हीचं इतकं व्यसन की तिची आवडीची मालिका बघायच्या नादात घरात आलेला माणूस कोणीही तिने बघितलं नाही. तिला वाटतं आपलाच नवरा कामावून घरी आला, बिचारा थकून बागून आला असेल म्हणून न बघताच किचन मध्ये गेले, मला चहा घेऊन आली. चहा माझ्या पुढे झालेला, लक्ष तिचं टीव्हीत रडायला लागलेले, शीन इमोशनल चाललेलं आहे. मी म्हणलं आलाय चहा तर सोडायचं कशा, दारू पाहिजे, चहा का होते. मी शक्यतो चहा सोडत नाही. आज ऑफिस मध्ये बरेच लोक चहा नाही म्हणतात, मी आल्याबरोबर उचलला नाही, मी काय म्हणतो मी चहा सोडत नाही. मग मी लगेच चहाचा कप घेतला, एक गोट पिला, दुसरा गोट पिला, आणि आता तिसरा गोट पिणार तेवढ्यात तिचा खराच नवरा दार. आता आपलं काही खरं नाही म्हणलं, हा आपल्याला पडवणार नाही ना, पडवणार. म्हणून मी इतका घाबरलो. पण तो बिचारा फेसबुक बघण्यात एवढा गुंग होता की मला बघितल्यावर मलाच म्हणतो माफ करा, चुकून आज मी तुमच्याकडे. व्यसनांनी तुमची आमची आपली सगळ्यांचीच अशी वाईट बिकट अवस्था केलेली असताना सुरा मेरे मंच पमाद खाना मेरे मनी शिक्का पदम समाधी. 1000 वर्षापूर्वी या मातीत व्यसन मुक्तीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध. शराब पीने जैसी नापाक हरकत करने वाले की नमाज भी कबूल नहीं होती क्योंकि अल्लाह ने लानत फरमाई है शराब. असं आपल्या धर्मातूनच व्यसन मुक्तीचा प्रसार करणारे मोहम्मद पैगंबर. ओरोनिया तंबाखू काळी त्याच्या धुरा जळायला त्या घरात येणे पापे पाठी लागी पिढा उडतोय मतंड तयाचे काळे तोंड तुका म्हणे. असं आपल्या अभंगातून व्यसन मुक्तीचा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकोबाराय. कैफी माणूस झाले, एखाद्या माणसाला कैफ चढला नशा चढली, कैफी माणूस झाले म्हणजे त्याचा
वर्षापूर्वी आपल्या पत्रातून व्यसनमुक्तीचा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज व्यसनाधीनची आपली सर्वांनी भूपती परिवर्षित वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाच्या आपल्या ग्रंथातून व्यसनमुक्तीचा संदेश देणारे शंभूराजे व्यसनाच्या नादाचा मूळ खर्च करी तो भिकारी मुला भरा त्या कुटुंबासाठी मध्यवर्ष करा हाची पैसा भरा ग्रंथासाठी हे आपल्या परखड पोवाड्यातून संदेश देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि घटनेच्या कलम 47 मध्ये व्यसनमुक्ती कार्याचं प्रयोजन करणारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व थोर संतांच्या राष्ट्रपुरुषांच्या स्वप्नातील भारत निर्माणासाठी नशामुक्त युवकाचं अभियान इथं आयोजित करणारे त्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा वारसा चालवणारे संगमेश्वर कॉलेज आणि त्याचे प्रिन्सिपल सर सर्वांना आयुष्या मानाचा नमस्कार. गमतीचा विनोदाचा भाग जरी बाजूला ठेवला आज दारू गुटखा गांजासारखं वाईट व्यसन जरी आपल्यापर्यंत पोहोचलं नसलं तर मोबाईल सारख्या अनेक व्यसनांचा विळख्या आपल्या भोवती पडत चालले. गमतीचा भाग सोडून द्या. आज आपण प्रत्येक जण बघतो एका सर्वे मध्ये असं निष्कर्ष आला की जागतिक स्तरावर एखादा युवक वय वर्ष 18चा होईपर्यंत कमीत कमी 50,000 तास मोबाईलवर जातो. ती त्याच्या आयुष्याला जडणघडण करणारी महत्वाची वेळ आहे. 50,000 तास. परत जाईना काय एखादा अभ्यास करत असेल चांगलं काम करत असेल तर हरकत नाही. पण या सर्वे मध्ये असं लक्षात आलं की जे जास्तीत जास्त युवक ह्या 50,000 तासामध्ये बघतात काय 16,000 मर्डर कमीत कमी 16,000 मर्डर 20,000 रेप सीन आणि 1 लाखापेक्षा जास्त पॉर्न व्हिडिओज. आमचं आयुष्य घडवायच्या कालावधीत हा अमूल्य वेळ आमचा जर इकडे जात असेल आणि या सगळ्या गोष्टी डोक्यात घेऊन जर आम्ही देशाचे नागरिक पहिला उभा राहत असेल तर पुढे आपल्या हातून काय होणार हे विचारायला कुठल्या भविष्यकाळाकडे जायची गरज. पण आपल्यासाठी हा मनोरंजनाचा भाग आहे. पण या मोबाईल आणि सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी हे वॉर आहे. जागतिक त्यांना रेव्हेन्यू. युट्यूबला वाटतं की हा माणूस माझ्याच वेबसाईटवर जास्त वेळ राहावा कारण त्यांना रेव्हेन्यू मिळतो. फेसबुकला वाटतं माझेच फॉलोअर सगळ्यात जास्त असावे. इंस्टाला वाटतं मीच सगळ्यात जास्त फेमस व्हावं आणि म्हणून त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपल्यासारख्या मोबाईल धारकाचा इतका बारकाईने अभ्यास करतात. एखादा ऍप डाउनलोड करत असताना जे आपण आलो न वाचता करून टाकतो म्हणजे आपण आपल्या कॅमेऱ्याला त्यांना ऍक्सेस देतो, आपण आपल्या माईकला त्यांना ऍक्सेस देतो, आपण आपल्या गॅलरीतल्या फोटोना त्यांना ऍक्सेस देतो. याचा ते काय वापर करू शकतात हे आपण सांगू शकत. वाईट वापर नाही केला तरी त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी हा डाटा ते वापरतात. सर मी एकदाच मुंबईला गेल्यावर नेरोळ्या एका हॉटेलमध्ये राहिलो होतो. तिथून पुढे मी जेव्हा मुंबईला जातो माझं लाईव्ह लोकेशन ऑन असतंय. लाईव्ह लोकेशन ऑन असलं की तिकडे यांना कळतं की हा माणूस मुंबईत आला की हॉटेलची गरज आहे. मी मुंबईत नेरुळला प्रवेश केल्याबरोबर मला हॉटेलच्या जाहिराती यायला सुरुवात. पहिले वर्षभर मला कळायचंच नाही. बायकोला सुद्धा माहित नाही मी मुंबईला आलोय आणि ह्याला कसं कळतंय की मी मुंबईला आलोय. हे कसं काय मला हॉटेलची जाहिरात पाठवते. त्यांच्या ऍपला जेव्हा मी अलाउ केलं माझ्या लाईव्ह लोकेशनला त्यांनी ऍक्सेस घेतलं आणि त्यांना कळालं की हा माणूस मुंबईचा राहणारा नाही. मुंबईत आल्यावर हा हॉटेलला बुकिंग करतो ऑनलाईन पद्धतीनं. त्यावरून यांनी माहिती काढली की हा माणूस मुंबईला आला की याला हॉटेलची गरज. आपण कोण बाजूला ठेवला घरात चर्चा सुरू झाली. मुलाचं आपल्या आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं ह्याला MBA कोर्स करावा. हे घरात चर्चा चालू असली की हा मोबाईल ऐकतो त्याच्या कंपनीला ही माहिती पाठवतो आणि दुसऱ्या दिवशीपासून MBA कॉलेजच्या ऍड यायला आम्हाला सुरू होते. मला कळेल ना की माझ्या घरी बाळ येणार आहे तर बाळाच्या ऍक्सेसरीचे मला काय अडायला लागेल. म्हणजे इतका बारकाईने आपला अभ्यास कारण त्यांच्यासाठी रेव्हेन्यू त्यांच्यासाठी पैसा आहे. आपण मात्र वरडले चाललो. आपलं भविष्य वरडत चाललंय. फक्त मोबाईलच नाही कित्येक गोष्टी ब्लू वेल सारखी गेम आहे तिथं शेवटी आत्महत्याच करावी लागते. पबजी पासून दूर. मी गमतीने ह्या सगळ्या गोष्टी सांगायचो पण सर मला दुःख वाटलं की सॉफ्टवेअर इंजिनियर असणारे 8 रुग्णांना आता मोबाईलच्या व्यसनासाठी ऍडमिट करून 3 महिन्याचा उपचार दिला. सॉफ्टवेअरची डिग्री घेतले सुशिक्षित उच्च शिक्षित लोक
चक्रव्यूहात माझ्या संगमेश्वरमधला एकही युवक अडकून आहे ही दूरदृष्टी ठेवणारे प्रिन्सिपल बनसोडे सर आणि साखरे सर आपल्याला लाभले. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या आवाजात आणि बाकीच्या व्यसनाचा वेळ काही आवडत चाललेला आहे, आपल्या आजूबाजूला पडत चाललेला आहे, पडत चाललेला आहे. संगमेश्वर सोलापूर खूप मोठं झालंय. मी फक्त पुस्तकात वाचायचो, थेसिससाठी माहिती काढायचो, व्यसनाचे प्रकार काय, याचा वापर कसा केला जातो. मग चित्रपटात पाहिलं होतं की ड्रग्ज असे असतात, त्याची नशा अशी करतात. मग मला वाटलं हे आपल्यासारख्या बार्शी सारख्या ग्रामीण भागात कसं असणार. पण मी जेव्हा हादरून गेलो एका नामांकित महाविद्यालयाचा तिथल्या प्राध्यापकांचा मुलगा, उपळाई ठोंगे नावाचं छोटं गाव आहे, 1200 लोकसंख्येचं सगळ्यात छोटं गाव. तर त्या गावात हे ड्रग्ज त्या विद्यार्थ्याला ऑनलाईन मिळते. एक त्यानं ते रिक्वेस्ट टाकल्या, पण वेगवेगळे शॉपिंगचे कशा वस्तू मागवतो तसं त्या डार्क नेटवर त्याने एक रिक्वेस्ट टाकली की ड्रग्ज त्याला घरपोच मिळते. उपळाई ठोंगे सारख्या 1500 लोक वस्तीच्या गावात. सोलापूर तर त्यापेक्षा व्यसन आपल्या आजूबाजूला बसलेली आहे. घसा पडून सांगणारे अनेक जण तुम्हाला भेटतील. नवे नवे हे सगळं तुम्हालाही माहित आहे. ह्या वर्षी जनजागृतीमध्ये सरकारने काय करायला सांगितलं तर इकडं माणूस वळूच नाही, व्यसन कुणाला लागूच नाही. म्हणून काय केलं पाहिजे हे विद्यार्थ्यांना सांगा. दारू वाईट आहे, सिगरेट ओढू नये, गांजा ओढू नये, हे सगळ्यांना कळतंय. तुम्ही जर हुशार आहे मग पुन्हा मी अजून उगाच सांगत बसायची गरज नाही. आमचा आजचा मुख्य उद्देश आहे की अशा कुठल्याही वाईट व्यसनाला आपण बळीच पडू नये. म्हणून काय केलं पाहिजे. कुठलाही माणूस, कुठलाही व्यसनाधीन व्यक्ती, कुठलाही आजारी माणूस हा आजार आहे, त्याला योग्य उपचाराची गरज आहे असं आता जागतिक आरोग्य परिषद. आणि असा कुठलाही माणूस जेव्हा व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी आमच्याकडे येतो किंवा तुम्ही आजूबाजूला समाजात फिरताना कुणालाही सहज विचारलं का दारू पितो तर लोक बोलून जातात माझ्या डोक्याला टेन्शन. कशामुळे व्यसन आहे तर आमच्या डोक्याला टेन्शन. आता टेन्शन कुणाच्या डोक्याला नाही, प्रत्येकाच्या डोक्याला. आमच्या समोर बसल्या छोट आहे, त्यांना बी टेन्शन आहे की या वर्षीची परीक्षा पास होत आहे का, अभ्यास आपला झालाय का, त्यांना बी टेन्शन. आणि एवढा 1.5 लाख पगार असणाऱ्या सरांच्या डोक्याला केस निघून गेली, त्यांच्या डोक्याला टेन्शन. आलेला 1.5 लाख पगार काय काय केलं तर इन्कम टॅक्स मधून सूट मिळेल. प्रत्येकाला टेन्शन. तुम्हाला पैसे नाहीत म्हणून टेन्शन आहे, आम्हाला पैसे नाही येत म्हणून टेन्शन आहे. पण टेन्शन काही संपत. मग या टेन्शनसाठी स्ट्रेस मॅनेजमेंटची टेक्निक्स आपण डेव्हलप केली पाहिजे. आणि स्ट्रेस कमी करण्याचं, मनावरचा ताण कमी करण्याचं, डॉक्टर 1000 गोळ्या असतील औषध देणारे, पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हा ताण कमी करणारं संगमेश्वर महाविद्यालयाचं सायकोलॉजीचं डिपार्टमेंट आहे. त्याच्या बनसोडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आता बघा मानसशास्त्राचा आधार घेऊन आपल्याला कशी टेन्शन कमी करता येतात. साधं तंत्र आहे या टेन्शन पासून दूर जाण्याचं. जे मला सायकोलॉजिस्टने शिकवलं, काय सांगितलं, काल झालं ते घडलेलं मिळालं त्याचा विचार करायचा. त्याचा किती जरी विचार केला तरी ते आता बदललंय. लहानपणी मला लय शेजाऱ्यानं दगड घातला, आता किती जरी विचार केला तरी तो दगड मागे येणार आहे का. त्याचा किती विचार करून काही फायदा. ज्या दुःखदायक घटना आयुष्यात घडलेल्या आहेत, ज्या होऊन गेलेल्या आहेत, त्याचा आता किती विचार करा ते बदलता येणार नाही. तसा विचारच करायचा. सोपं जमेल सगळ्यांना. आणि उद्या काय होणार आहे हातातच नाही. आहे का उद्याचं काही हातात. जगल याची सुद्धा गॅरंटी नाही. ते किल्लारीला भूकंप झाला लातूरला, रात्री गाव बुडून. त्या लोकांना माहित नव्हतं की आज आपला शेवटचा दिवस. माळी नावाचं गाव डोंगरातलं दरड कोसळली, अख्खं गाव गायब. ड्रायव्हरला गावच सापडे नाही एसटी वाल्या. तसं भारत पाकिस्तानचं टेन्शन वाढलं. सर्जिकल स्ट्राईक केला आपण 5-6 वर्षापूर्वी. म्हणजे काय केलं, आपली 2-4 विमानं पाकिस्तानमध्ये गेली, धंदा बॉम्ब टाकून माघारी आली. आता जर पाकिस्तानला वाटलं याचा बदला घ्यावा आणि आजच त्यांची 2-4 विमानं घुसली, धंदा बॉम्ब टाकली आणि नेमका एक आपल्याला एक उद्या दिसणार म्हणजे जगायचीच गॅरंटी नाही. तर पुढच्या महिन्याचा पगार येणार का नाही याचा
विचार करून. मग करायचं काय, आपल्या हातात आत्ताचा क्षण आहे. हा मी कसा चांगला करू शकेन, हा मी माझ्या कामात कसा वापरू शकेन, सगळं लक्ष माझ्या कामावर केंद्रित करून मी माझं काम कसं चांगल्या प्रकारे करू शकेन. मग अभ्यास असू द्या, लेक्चरशिप असू द्या किंवा डॉक्टरी असू द्या, मी सगळा कालचा मी विचार काढून टाकला, उद्याची मी चिंता काढून टाकली. जर आत्ताच्या क्षणावर मी माझं लक्ष केंद्रित केलं तर जे मी काम मी करीन ते जगात सर्वोत्कृष्ट झाल्याशिवाय राहणार. का अर्जुन झाला सगळ्यात मोठा धनुर्धारी, पण जेव्हा गुरुने विचारलं काय दिसतंय तुला, एकच फक्त त्या पक्षाचा. कालचा मी विचार नाही, उद्याची मी चिंता, जे आत्ता करालोय ह्यात माझं सगळं लक्ष. म्हणून तो जगातला सर्वोत्कृष्ट धनुर्धारी. सचिन तेंडुलकरला म्हणतो आम्ही की क्रिकेटचा जादूगार आहे. कसला जादूगार, जादू बिदू काही नाही. तो कालची चिंता काही करत नाही, उद्याची चिंता करत नाही. सगळं लक्ष फक्त बॉल किती वेगाने यायलाय, किती जोरात फेकलेला आहे, बॅट कशी धरावी लागेल आणि जोरात कशी किती ताकद लावावी लागेल म्हणजे हा स्टेडियमच्या बाहेर जाईल. सगळं लक्ष त्या क्षणावर आहे. म्हणून आपण म्हणतो सचिन क्रिकेटचा जादू. तसं जे बी काम मी हातात घेतलंय ह्याच्यात जर माझं सगळं लक्ष एकत्रित केलं, अवैरगोल पिंगानं 4 सूर्याची किरणे एकत्रित केली तर कागदाला आग लागते. आम्ही तर माणूस जर सगळीकडचं लक्ष काढून घेतलं, कालचा विचार सोडून दिला, उद्याची चिंता सोडून दिली आणि आत्ताच्या कामावर लक्ष केंद्रित केलं तर जगात माझ्यासारखा. सगळ्यांना काय म्हणायचंय, काल झालं ते गंगेला मिळालं, उद्या काय होईल ते उद्या बघू. आयुष्याचे प्रश्न, मनातली चिंता, डोक्यातलं टेन्शन सारं बाजूला सारायचं आणि आलेला आजचा दिवस व्यवस्थित आणि आनंदात जगायचं. कसा जगायचा दिवस, व्यवस्थित आणि आवाज येणे करत नाही. आयुष्याचे प्रश्न, मनातली चिंता, डोक्यातले टेन्शन सारं बाजूला सारा. कारण आयुष्य संपेल, आयुष्याचे प्रश्न संपणार समस्या चालूच राहणार. साखरे मी एवढा पेटलो साखरेसर जोडीला नाहीतर मी फाशी घेतल्याशिवाय घरचे घाबरून गेले, लावून टाका लग्न म्हणजे काय करतो. मग लग्न लावलं, घरच्या वाटलं समस्या संपली. मला वाटलं आता जीवनातल्या समस्या संपल्या. पण मागच्या आठवड्यात आमची दोघांची असली हाणामारी मी वैतागून गेलो हिच्या रोजच्या त्रासाला. पुन्हा घरच्यांना बोलवलं आणि म्हणलं हिला नीट समजून सांगा, मला हिच्यापासून आलिप्त करा, नाहीतर मी फाशी घेतल्याशिवाय. 15 वर्षापूर्वी तिच्यासोबत लग्न करायचंय म्हणून फाशी घ्यायला मीच तयार, आणि आता हिच्यापासून लांब जायचंय म्हणून फाशी घ्यायला. समस्या आम्ही निर्माण केल्या, समस्या आम्ही निर्माण केल्या. आणि निम्म्या तर यातल्या काल्पनिकच, निम्म्या समस्या सत्यात नाहीतच, फक्त विचारातून निर्माण झालेल्या समस्या. म्हणून या सगळ्या बाजूला सारायच्या. काल झालं ते गंगेला मिळालं, उद्या काय होतं उद्या बघू. आयुष्याचे प्रश्न, मनातली चिंता, डोक्यातले टेन्शन सारं बाजूला सरायचं आणि आलेला आजचा दिवस व्यवस्थित आणि व्यवस्थित आणि व्यवस्थित आणि आनंदात म्हणताना तरी जरा हसून 4 वेळा त्यांच्याकडे बघून म्हणतोय त्याला ताकद लावावी लागेल, त्याला मेहनत करावी लागेल. तर आनंदाविषयी येणार आयुष्याचे प्रश्न, मनातली चिंता, डोक्यातलं टेन्शन, पगारीचा पैसा सगळं आता बाजूला आणि आलेला आजचा दिवस व्यवस्थित आणि व्यवस्थित आणि असं आनंदात जगण्याची कला ज्याला जमली, त्याची नशा ज्याला चढली, त्याला नशा करायला कधी दारू बॉटल हुडकावी लागणार. थोडाच एकमेव जगण्याचा मंत्र आहे. आणि चांगले मुलेच खूप असते, अशी मुलंच भेटत नाही. एका कॉलेजला गेलो, किती बोलतो आनंदात आनंदात, मीच टेन्शन मध्ये आलो. जवळ विचारलं ताई काय झालं, काय म्हणते मला, डॉक्टर माणूस मेल्यावर माती करायला किती लोक एवढ्या टेन्शन मध्ये आलो. एवढं चांगलं कॅम्पेन चालू, एवढं चांगलं अभियान, एवढं चांगलं माणूस राहिले आणि मरायचा काय विचार काय जाणून घेण्यासाठी
माइंडेड क्वेश्चन विचारायला सुरू केलं सायकोलॉजी. म्हणलं 5 माणसं लागते, माणूस मेल्यावर माती काढाय कमीत कमी किती लोक लागतील, कोण करेल. निम्म्याहून अधिक आमच्या डोक्यातली टेन्शन कसली आहे, काल्पनिक. कसली आहे, ह्यातून आधी बाहेर यायचं. ह्या टेन्शन मध्ये कुणी अडकायचं. आता काही काही टेन्शन असतात खरी, सगळीच काही काल्पनिक असतात असं नाही. आणि ही अशी भयानक संकट म्हणा, टेन्शन म्हणा, तर एवढी तिथे आपल्याकडे लपून बसलं तरी आम्हाला सोडत नाही. तितकं चांगलं मी आनंदात जगत होतो, लोकांना मी शिकत होतो आनंदात जगा, चांगलं जगा. आणि मागच्या आठवड्यात गाडी घेऊन टेन्शन आहे काही सांगितलं, पण आपण एनएसएसचे विद्यार्थी लोकांना मदत केली पाहिजे म्हणून म्हटलं बसा मी तुम्हाला सोडतो रस्त्यात. आणि तशी ती गाडीत बसली, एवढ्याच बायकोचा फोन आला, ती गेली माहेर. आता जर इथं आवाज मध्ये आला तर आजच्या घटस्फोट झाल्याशिवाय तर मला अजून टेन्शन. पण कसा तर पुढे गेलो तर तिला यायला मी चक्कर, मला अजून टेन्शन वाढलंय का. आपण नुसतं सोडायला चाललो तरी हिला रस्त्यातच टेन्शन. मानवता धर्म म्हणून एनएसएसचा माणूस म्हणून मी माझा दवाखाना सोडला आणि तिला आधी दवाखान्यात नेलं. हिला काय झालंय बघा म्हणून. मग डॉक्टरनी तिला तपासलं, बाहेर येऊन मला म्हणले अभिनंदन तुम्ही बाप. सहज जाता जाता लिफ्ट दिली. अरे काय आपल्या डोक्याला टेन्शन आहे. मी ओरडायला सुरू केलं, माझा काही संबंध नाही, माझा काही संबंध नाही. येता येता गाडीत आणलं, तेवढ्यात ती महिला मी बाहेर आली आणि म्हणजे हाच बाप आहे पोराचा. अजून कालवा करायला लागलो. मग डॉक्टर म्हणून आमचा विद्यार्थी फास लावले आणि कितीपेक्षा कमी पडले तर 90ला 2 कमी पडले. आणि आमच्या सहित आमच्या बायकोची हे सगळी एकत्रित केली तरी 90 होत नाही. आम्हाला एकट्याला 90, तुला 2 कमी पडले. मला सांगा, जगात आता या क्षणाला लाखो लोक अन्ना वाचून तडपत आहेत, त्यांना अन्नच मिळत. कित्येक देश आहे जगाच्या पाठीवर, इंडोनेशिया आहे, कित्येक देश आहे, याच्या अन्नाची भूकच मागलेली नाही. म्हणून लाखो लोक अन्न करतायत या जगात. त्यापैकी हजारो लोक असे आहेत की फक्त आजच नाही, गेले कित्येक दिवस झाले यांना अन्नच मिळालेलं नाही. आज त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आपल्याला आई एवढं दुःख तुम्हाला, आज मला खायलाच नाही, है ना सगळ्यांना. मग आयुष्य चांगलं आहे का वाईट. टाळ्या वाजून म्हणलं तुम्हाला खरंच पटेल आयुष्य. जगाच्या पाठीवर अनेक देश असे आहेत की तिथं घालायला कपडे नाही लोकांकडे. साऊथ आफ्रिकेचे व्हिडिओ आपण युट्यूबला आहे, कमरापुरतेच कपडे, वर काळा भाकर करपून गेल्यावर खाली. त्यात काही मायनस डिग्रीचे टुंड्रासारखे प्रदेश आहेत की जिथं -4, -5 मध्ये टेम्परेचर आहे. कपडे नसल्यामुळे थंडीने कापणास कित्येकाचा मृत्यू होऊ शकतो. आपल्यापैकी आहेत ना अशा, मला कपडेच नाही, शर्ट काय आयुष्य सुखी आहे का दुःखी आहे, चांगलं आहे का वाईट आहे. काय सांगायचंच का जगाचा विचार सोडून द्या. आपल्या देशातच आपण पुढे मुंबईला फिरायला जातो ना, माहिती सोलापूरच्या बाहेर जातो आपण, तर रस्त्याने जाताना दिसतं की आम्हाला अनेकांना राहायला गरज नाही. पुलाखाली लोक झोपलेले, फुटपाथवर लोक झोपतात, कुठं तर कपड्याचं पिशे आजूबाजूला बाथरूम केलेलं. आज महानगरपालिकेचा DCB आला, रात्री त्यांचं सगळ्यात भुईसपाट, जे घरच नाही राहिलं लोकांना. लाखो लोक ह्या जगात. आपल्यापैकी हाय असं उघड्यावर कोणी आयुष्य चांगले का वाईट. आज आपण सिनियर महाविद्यालयात आलो, पण प्राथमिक शिक्षण घेत असताना किती बेसिक गोष्टी आपल्याला शिकवल्यात बघा शिक्षणानं, सरांनी. आपण विज्ञानाच्या पुस्तकात एक धडा वाचला होता, मानवाच्या मूलभूत गरजा. अन्न, आपल्याला अन्न बी आहे, वस्त्र बी आहे, निवारा बी, तिन्ही मूलभूत गरजा आपल्या पागलेल्या. मग जीवन चांगलंय का वाईट, दिवस चांगले का वाईट. कसले दिवस, ह्याला सिंधीत कसले दिन म्हणायचं, कसले दिन. हे आणायचं आपल्या हातात आहे का मोदींच्या हातात.
बरं हे आणायला विचारांची दिशा बदलावी लागते का खात्यावर 15 लाख घ्यावे लागते? 15 लाख घेऊन काही फायदा आहे का? 15 लाख आलं तरी टेन्शन, माझा आलं बायकोच कसं सांगते. पण विचारांची दिशा बदलली की आयुष्यातली दशा बदलल्याशिवाय मला म्हणायचं सायकोलॉजी जे आमचं करू जी 5 मिनिटात आपण इथं चर्चा केली की जर सुशांत गेला, जे तुमचं माझं आयुष्यातलं स्वप्न आहे, नुसतं घर नाही आम्हाला बांगला असा वाटतो, त्या सुशांतची इकडे 4 बंगले होते. नुसतं वस्त्र नाही, गाडी आम्हाला फिरायला असं वाटते, 4 चाकी असं वाटते, त्या सुशांतची इकडे 4 गाड्या. सगळं झाल्यावर, नोकरी मिळाल्यावर, डिग्री मिळाल्यावर एक छोटे असावे सांगतो. किती असावे? एक छोटे. सुशांतकडे 4 वेगळ्या चित्रपटात वेगळी हिरोईन, सगळं भरभरून होतं. जे तुमचं माझं स्वप्न आहे, ज्यासाठी आपण सगळतोय, ती प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे होती, पण तरी हे जीवन त्याला दुःखी वाटलं. त्याला संपूर्ण जर त्याची कौशल्य सगळी केली असती, जरी चर्चा त्याच्यासोबत तुम्ही केली असती, हा माणूस गेला. म्हणून ह्या मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांची, मानसशास्त्राच्या तज्ञांची जगाला गरज. आत्महत्याच्या वाढत आल्या, विद्यार्थ्यांच्या असो, गृहिणींच्या असो, शेतकऱ्यांच्या असो, नोकरदारांच्या असो. आपल्या जिल्ह्यात एका PSI पदी कार्यरत असलेल्या आमच्या NSSच्या विद्यार्थ्यांचं हे स्वप्न आहे, मला MPSCतून PSI व्हायचंय, मला अधिकारी व्हायचंय. आता तुमच्या हातात निवडीचं पत्र पडल्यावर तुमचा होणारा आनंद आणि कार्यरत त्या पदावर असणाऱ्या माणसाला वाटते हे जीवन दुःखी आहे, हे जीवन चांगलं. पण जर आनंदात जगायचं असेल, सुखानं जगायचं असेल, तर परिस्थिती बदलली पाहिजे का मनस्थिती बदलली पाहिजे? काय बदलली पाहिजे? आणि मनस्थिती बदलण्याच्या कार्यक्रमालाच मानसिक आरोग्याचा कार्यक्रम म्हणायचं. हा चांगला राबवला की माणसाला कुठलं व्यसन कधी लागणारच. पण परिस्थिती किती चांगली असू द्या, सगळंच चांगलं होतं रामराज्यात, अजून यावं वाटतं आम्हाला रामराज्य, पण सगळंच चांगलं होतं, तरी काही सुधारली. परिस्थिती किती चांगली असू द्या, मनस्थिती चांगली असणं गरजेचं. सगळंच वाईट होतं, काहीच चांगलं नव्हतं त्या रावणाच्या राज्यात, पण तरी विभीषण बिघडला. म्हणजे माणसाचं घडणं बिघडणं, आनंदात दुःखात राहणं हे परिस्थितीवर नाही, तर ते मनस्थितीवर अवलंबून आहे. म्हणून आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर बाकी गोष्टी तर करायच्याच, पण मन आनंदात ठेवण्याची तंत्र आम्हाला विकसित करावी. आणि सगळं मनासारखं झाल्यावर सगळं माझ्या मनासारखं व्हायला, 4 चाकी गाडी फिरायला, 4 लोक सेवेला आहे, सगळं आनंदात मजेत आहे, पैसा भरवण्यासारखं आहे, सगळंच मनासारखं असल्यावर येणारी आनंदात राहील. ज्याच्या मनासारखं सगळं व्हायलंय ह्यात वेळा सुद्धा आनंदात राहील. आज या कार्यशाळेतून आम्ही काय शिकायचंय? परिस्थिती विरोधात जरी असली, मनाविरुद्ध जरी असली, तरी आम्हाला आनंदातच राहता आलं पाहिजे. हे आमचं कौशल्य. पीस, शांती ह्याच्यावर चित्रकलेची स्पर्धा घ्यायचं ठरलं. सगळ्या जगातले चित्रकार जमा झाले. सगळ्यांनी आता शांततेचं चित्र, पीस ऑफ माइंड ह्याचं चित्र म्हणजे तुम्ही आम्ही काय डोक्यात विचार करतो? सर, चंद्र आहे, शीतल चांदणं आहे, नदी वाहायला लागलेली आहे, एक नाव उभा केलेली आहे, किंवा सूर्य उगवायला लागलेला आहे, किरण पडलेले आहेत, पक्ष्यांचा थवा उडत चाललेला आहे, प्रसन्न वातावरण आहे. शांतता म्हणल्यावर हेच आमच्या डोक्यात येतं. पण ज्याचा पहिला नंबर आला ते चित्र बघून सगळे साधून गेले, म्हणजे चुकून दुसरं चित्र ठेवलेले. नीट बघा म्हणले, सगळ्याच्याच निवडून बघितलं नाही, चित्र तेच आहे. मग लोक म्हणजे पार्श्वती केली काय की असं कुठं शांततेचं चित्र असतं का? पण जगात शांततेचं चित्र म्हणून त्याचा पहिला नंबर आला. काय होतं त्या चित्रात? वणवा लागलेला आहे, उद्ध्वस्त व्हायला लागले, सगळं पक्षी उडायला लागलेले आहेत, भिवून पळून चाललेले आहेत, प्राणी स्थैर्य झालेले आहेत. आणि तरी सुद्धा त्या जंगलात त्या घराच्या खिडकीतून एक लहान मुलगी आनंदाने सुविधा असे करत आहे. ते सगळं मनाविरुद्ध झालं, उद्ध्वस्त झालं, वणवा पेटलाय, काहीच आमच्या मनावर होत नाही, तरी सुद्धा आम्हाला आनंदातच राहता आलं पाहिजे. ही कला ज्याला जमली त्याला जगातला कुणी दुःखी करू शकणार नाही. हे आम्हाला ह्या आनंदाची नशा आम्हाला. आणि ज्याला हे जमलं त्याला जगातलं कुठलं व्यसन कधी लागणार नाही. ही छोटी छोटी तंत्र. व्यसन वाईट आहे, ते करू नका, त्याने काय बरबाद होतंय हे सांगणारे अनेक भेटतील,
पण आज संगमेश्वर महाविद्यालय असेल, आयुष इन्स्टिट्यूट असेल, मानसशास्त्राचा विभाग असेल, समाजशास्त्राचा विभाग, आपलं सगळ्यांचं काम काय आहे? काय केलं म्हणजे व्यसन लागणार नाही, माणूस व्यसन होणार. पण सगळं जग म्हणते व्यसन करू नको, व्यसन वाईट आहे. तसंच ते व्यसन करणाऱ्या माणसाला आपण वाटतं की व्यसन करायचं नाही, व्यसन वाईट आहे, हे त्याला कळत असत. पण त्याला हे प्रतिबंधात्मक उपाय कोणी दिले नाही, त्याच्यावरचे पर्याय कोणी दिले नाही. ते पर्याय देणार आपल्याला व्हायचं. समस्या मारणारे जगात हजारो, आपल्याला काय व्हायचं आता? पर्याय द्यायला. बरं, हे पर्याय आधी आपल्या आयुष्यावर वापरायचे. आपण स्वतः सुखी व्हायचं, आनंदात व्हायचं, आपलं कुटुंब सुखात आनंदात करायचं, आणि मग शेजाऱ्याच्या मदतीला जायचं. विमानात बसलं की काय असते सूचना? आधी आपला मास्क लावा आणि पुन्हा शेजाऱ्याला मदत करायला जा. तसं आधी आपलं आयुष्य सुखात आनंदात करायचं, आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं, मग पुन्हा बाकीच्या मदतीला जायचं. मग हे जर तंत्र आपण निर्माण केले, हे कशासाठी शिकायचं? हे शिकल्याने काय फायदा होणार? तर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं 2017 मध्ये संपूर्ण देशात एक सर्वे केला, एक्सटेंट अँड पॅटर्न ऑफ ड्रग अब्यूज इन इंडिया, की भारतात व्यसनाचं प्रमाण किती आहे. आणि ह्यातून असं लक्षात आलं की 2017चा सर्वे म्हणजे लॉकडाऊनच्या वेगवेगळ्या व्यसनांचे, कुणी अल्कोहोलचे असतील, कुणी कॅनॅबिस म्हणजे गांजाचे असतील, कुणी ड्रगचे असतील, कुणी मोबाईलचे असतील, असे 42 लाख तू सुद्धा होऊ शकतो. अशी लोक किती आहे महाराष्ट्रात? 42,80,000. 36 जिल्हे म्हणतो आपण महाराष्ट्रात. किती जिल्हे? कॅल्क्युलेशन साठी आपण 40 आकडा पकडू. 40 जिल्हे 42 लाख लोक, म्हणजे जवळजवळ जिल्ह्याला 1 लाख. ह्याने काय झालं तर एक माणूस व्यसनापासून लांब गेला की त्याच्या 3 पिढ्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि व्यसनात गुरफटलेला एक माणूस स्वतःच्या 3 पिढ्या उद्ध्वस्त केल्याशिवाय, त्याच्या 3 पिढ्यांचा 30,000 गुणिले त्याच्या 3 पिढ्या एवढ्यांचा आशीर्वाद मिळाला. बरं, एवढंच नाही, माझा पहिला सत्कार गावच्या शिवजयंती मंडळानं केला ह्या कामाबद्दल. हे डॉक्टर चांगला व्यसनमुक्त लोकांना सांगतोय, त्यांना उपचार देतोय. शिवजयंती मंडळाला वाटलं याचा सत्कार करावा, त्यांना बी दुसरा कोणी प्रमुख पाहुणा नव्हता. त्याने आम्हाला बोलविला, आमचा सत्कार पहिला पुरस्कार. तिथून जी पुरस्काराची मालिका सुरू झाली, मगाशी त्या ताईने माझा बायोडाटा वाचताना सांगितलं, जागतिक आरोग्य परिषदेने जे जागतिक स्तरावरचे परिषद भरवली आरोग्यावरची, तिथं आम्ही केलेल्या शोध प्रबंधाबद्दल स्टार ऑफ एशिया हा पुरस्कार आमच्या संस्थेला मिळाला. अशा कित्येक पुरस्काराची लीग लागली. एवढंच नाही तर आज 2 हॉस्पिटल, 3 हॉस्पिटल, आणि प्रत्येकामध्ये बेड कमी पडतायचं. ज्यावेळेला 50 बेडचं हॉस्पिटल आहे तर 65 पेशंट, बार्शीला 100 बेडचं हॉस्पिटल आहे तर 1,200 पेशंट. एवढे सगळे 2-2 हॉस्पिटल, जिथे एक पत्र्याचा दवाखाना घालणं मला शक्य नव्हतं, पण हे 2-2, 3-3 हॉस्पिटल, 80 लोक माझ्यासोबत काम करतात. सायकोलॉजिस्ट आहेत, सोशल वर्कर आहेत, नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, 80 लोक माझ्यासोबत काम करतात. इतक्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या 30,000 दारुड्यांच्या आशीर्वादाने मला मोटरसायकलमध्ये पेट्रोल घालायला सुद्धा पैसे नव्हते, अशी अवस्था. पण आज मी 52 लाखाच्या गाडीत बसून फिरतो त्यांच्या आशीर्वादावर. ह्या सगळ्यात तुम्ही तज्ञ झालं पाहिजे. मी उशिरा कामाला लागलो, मला हे लवकर माहिती मिळाली नाही. माझी डिग्री होऊन 5 वर्षांनी मी ह्या कामात उतरलो. तुम्ही आतापासूनच उतरलात तर कदाचित माझी 52 लाखाची, तुमची 70 लाखाची होईल, 1.5 कोटीची होईल, काही सांगता येत नाही. जेवढं पळाल तेवढा पैसा गोळा करा, जेवढं पळाल तेवढं समाजसेवेचं काम हाती घ्या, जेवढं पळाल तेवढा जास्तीत जास्त आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय. आज फक्त सुरुवात आहे, फक्त ह्याला आपल्याला शेवट होऊ द्यायचं नाही. मी पुन्हा येईन, तुम्हाला बोलवीन. सायकोलॉजीचं डिपार्टमेंट आहे, NSS चे विद्यार्थी आहेत, पुन्हा आपलेच आता इथून पुढे संबंध सारखं आम्ही येणार. फक्त वैतागून दगड घालू नका. आणि नक्की आपण सगळा हा जिल्हा, शेवटचं सांगतो, 2 शब्दात सांगतो. मॅडमने सांगितलं 273 जिल्ह्यामध्ये हे अभियान चालू, त्यात सोलापूर जिल्हा आहे. पण आपण अशा जिल्ह्यामध्ये जन्माला आलोय संपूर्ण भारतापेक्षा 4 दिवस अगोदर स्वतंत्र झालेला देशातला जिल्हा आहे. म्हणजे जगाच्या नव्हे देशाच्या 4 दिवस पुढे चालणाऱ्या जिल्ह्यात आमचा जन्म झालेला आहे. त्या नशामुक्ती अभियानात देशाच्या पुढे 4 दिवस आम्ही चालल्याशिवाय राहणार नाही. सोलापूर जिल्ह्याचं एक नशामुक्तीचं मॉडेल संगमेश्वर आणि आयुष्या मदतीने आपण तयार करू, ज्याचा फॉलोअप, ज्याच्या मार्गदर्शनावर अख्खा देश पुन्हा व्यसनमुक्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हे अभियान राबवल्याशिवाय
राहणार नाही. हा जिल्ह्याचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. निश्चितपणाने संगमेश्वरसारखं महाविद्यालय आणि आयुषसारखे इन्स्टिट्यूट आपण एकत्र आलो तर जगानं बघत राहावं असं काम आपण जिल्ह्यात उभा केल्याशिवाय राहत नाही. आज सुरुवात झालेली आहे, त्याचा शेवट होऊ द्यायचा नाही. जोपर्यंत जिल्ह्यात शेवटचा नशा करणारा माणूस आहे तोपर्यंत आपल्याला आता थांबायचं नाही. ठरलं सगळ्यांचं?